ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये बाणासूर याची कन्या उषा हिला स्वप्नामध्ये जो युवक दिसला होता, तो युवक म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नातू प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध हा होता। त्या उषाची जी एक सखी होती, त्या उषाच्या सखीने काही रेखाटनं काढून दिली होती, काही चित्र काढून दिली होती, आणि त्याच्यातून बरोबर उषाने या अनिरुद्धाला ओळखलं। उषा योगिनी होती, ती चित्रलेखा ही योगिनी होती, जी उषाची मैत्रीण होती। ती आपल्या सिद्धीच्या जोरावर द्वारकापुरीला पोहोचली। तिथून तिने त्या अनिरुद्धाला पलंगावरून उचलून आणलं आणि त्या दोघांचंही मिलन या शोणितपूर या बाणासुराच्या राजधानीत झालं। तिच्या वागण्यातला तो फरक पाहून तिथले जे रक्षक होते त्यांनी बाणासुराला ती गोष्ट सांगितली। बाणासुरालाही संताप चढला आणि त्यांनी एक दिवस त्या दोघांना दूत खेळताना पकडलं आणि त्याने त्याच्या विरुद्ध आपले काही सैनिक होते ते पाठवले। सैनिकांनी अनिरुद्धावर शस्त्राचा बडीमार केला, परंतु अनिरुद्धाने मात्र ते सहज लीलया ते सर्व हल्ले मोडून टाकले। नंतर बाणासुराने त्याला नागामध्ये नागबंधनात बद्ध करून ठेवलं आणि त्या बाणासुराच्या बंदिवासामध्येच हा अनिरुद्ध राहिला। आता ही गोष्ट द्वारकेतल्या या मंडळींना माहिती नाही। अनिरुद्ध हा अचानकच निद्रेतूनच त्याचं अपहरण झाल्यामुळे तो गायब झाला आहे एवढंच त्यांना माहिती आहे। आणि अनिरुद्धाचा तिथे नसणं यामुळे सारी द्वारकापुरी चिंतेने शोकाकुल झाली। त्याच्यात 4 महिने पावसाळ्याचे होते, ते 4 महिनेही निघून गेले, परंतु द्वारकावासियांना अनिरुद्धाचा तपास लागला नाही। आणि एक दिवस कर्मधर्म संयोगाने श्री नारदांचे द्वारकापुरीमध्ये येणे झालं आणि त्यांच्याकडून अनिरुद्धाला शोणितपुरामध्ये बाणासुराने नागपाशात बद्ध करून ठेवलं ही हकीकत सांगितली। आणि ते सर्व कळल्यानंतर बलराम व इतर ज्येष्ठ असे शूर यादव यांना बलरामाने घेतलं आणि 12 अक्षयणी सैन्यासह बाणासुराच्या त्या शोणितपुरावर त्या नगरावर त्यांनी वेढा दिला। बाणासुरही लढाईसाठी नगरीतून बाहेर आला आणि आता या ठिकाणी असं दिसत आहे, बाणार्थे भगवान रुद्र ससुतई प्रमथई वृतः अरुह्य नंदी वृषभम ययुधे रामकृष्णयो। आता बाणासुराच्या बाजूने यापूर्वी बाणासुराला जे भगवान शंकरांनी वचन दिलं होतं की मी तुझ्या नगरीचं रक्षण करील, आणि त्यामुळे आता या नगरीवर हल्ले होत आहेत, तेव्हा त्या नियमाला धरून भगवान शंकर हे नंदीवर आरूढ झाले आणि युद्धासाठी उतरले। त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र श्री गणेश, कार्तिकेय आणि इतर जे काही शिवगण होते ते सुद्धा या बाणासुराच्या बाजूने आले। आता इथे आल्यानंतर घनघोर अशी लढाई सुरू झाली।
अत्यंत हे युद्ध अद्भुत असं युद्ध होतं. भगवान श्रीकृष्ण इकडून बलरामाच्या सेनेकडून होते आणि तिकडून भगवान शंकर होते. भगवान श्रीकृष्ण हे भगवान शंकराशी आणि प्रद्युम्न कार्तिकेयाशी जाऊन भिडले. युद्धाला सुरुवात झाली. आता इकडे भगवान शिव आणि त्यांच्या विरोधामध्ये भगवान कृष्ण, इकडे प्रद्युम्न, समोर कार्तिकेय सुद्धा देवांचे सेनापती होते. आणि हा सगळा युद्धाचा प्रकार तिथे सुरू झाला. ब्रह्मादया सुराधीशा मुनया सिद्धचारणा गंधर्वाप्सरसो यक्षा विमानै द्रष्टुमागमन. विमानात बसून स्वर्गामध्ये ब्रह्मदेव, इंद्र, ऋषी, सिद्ध, चारण, गणगंधर्व, अप्सरा, यक्ष हे सर्व स्वर्गातून हा एक अलौकिक असा प्रसंग किंवा अलौकिक असं हा चमत्कार त्या ठिकाणी पाहायला मिळाला की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव शंकर यांचं हे अभूतपूर्व असं युद्ध तिथे सुरू झालं. या युद्धामध्ये दोन्ही बाजूंनी निरनिराळ्या शस्त्रांचे मारे सुरू झाले. अस्त्रशस्त्रांचा वापर सुरू झाला. कुणी कोणाला आटपत नव्हतं. भगवान श्रीकृष्णांनी महादेवांवर जृंभणास्त्राचा प्रयोग केला. आता अस्त्रामुळे भगवान शिव हे रणांगण त्यांनी सोडून दिलं आणि त्यांना इतक्या जांभया येऊ लागल्या की रणांगणामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या विरुद्ध त्यांना लढणं जमणेच ना, ते जाऊन जांभयाच येऊ लागले. बाणासुराची सेना पळू लागली. यावेळी श्रीकृष्णाचे वैष्णवज्वर आणि भगवान शंकराचे महेश्वरज्वर यांच्यामध्ये प्रचंड अशी ही लढाई सुरू झाली. बाणासूर श्रीकृष्णांवर बाणाचा वर्षाव करू लागला. तस्यास्य तो अस्त्राण्य सत्कृतचक्रेण क्षुरनेमिना चिच्छेद भगवान बाहुं शाखा इव वनस्पते. भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत तीक्ष्ण अशा धार असलेल्या त्या चक्राचा तिथे उपयोग केला. त्यांनी बाणासुराकडून जे काही निरनिराळे अस्त्र फेकले जात होते ते सर्व अस्त्र त्या सुदर्शन चक्राने छेदून टाकले. जशा एखाद्या झाडाच्या फांदीचे कुऱ्हाडीने तुकडे करावे किंवा त्या फांद्या तोडून टाकाव्या त्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनी त्या बाणासुराचे सर्व शस्त्र अस्त्र नष्ट केली. आणि त्यानंतर बाणासूर भगवंताला शरण गेला. त्याने हात जोडले, भगवंताला प्रार्थना केली, भगवान श्रीकृष्णाला. यावेळी भगवान शंकर हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांची स्तुती करू लागले. त्यांनी त्या विश्वरूप नारायणाचं वर्णन आपल्या प्रार्थनेतून केलं. ते विश्वरूप नारायणाचं दर्शन या ठिकाणी हात जोडून ते देवता करतायत. भगवान शिवही ती प्रार्थना करतायत. आणि अशा प्रकारे त्या युद्धामध्ये एकंदरीत अद्भुत रस आपल्याला डोळ्याला दिसत होता. त्यांनी प्रार्थना केली, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा. भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलं. विष्णू स्वरूपात त्यांना दर्शन दिलं. यांनी हात जोडले, प्रार्थना सुरू केली, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपरा अमुपा पांडुरंगा
विनवितो रंक दास मी सेवक, विनवितो रंक दास मी सेवक, वचन ते एक ऐकावे, वचन ते एक ऐकावे, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, तुझी स्तुती वेद करिता भागला, तुझी स्तुती वेद करिता भागला, निमंत्र चिठेला नेती नेती, निमंत्र चिठेला नेती नेती, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, ऋषी मुनी बहु सिद्ध कवी जन, ऋषी मुनी बहु सिद्ध कवी जन, वर्णते ते गुण न सरती, वर्णिती ते गुण न सरीती, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, तुका म्हणते थे माझी काय वाणी, तुका म्हणते थे माझी काय वाणी, तुझी जेवा खानी कीर्ती देवा, तुझी जेवा खानी कीर्ती देवा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा. भगवंताची प्रार्थना केली आणि त्यानंतर या भगवान शिवांनी बाणासुराने ती प्रार्थना केली. तम त्वा जगस्थिती उदयांत हेतुम समम प्रशांतम सुहृद आत्मदैवम अनन्यमेकं जगदात्मकेकं भवापवर्गाय भजाय देवम. हे भगवंता, आपणच जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करीत असतात. आपण मूळ असे सर्व हेतूचे कारण आहात. आपणच सर्वांच्या ठाई सम आहात, परमशांत आहात, सर्वांचा अंतर्यामी सुहृद परमात्मा आपणच आहात. आत्मा, इष्टदेव जे काही आहे ते सर्व तुम्हीच आहात, अशी प्रार्थना भगवान शिव आणि बाणासूर करतोय. कारण आता त्यांना भगवंताचं आता रूपाचं दर्शन झालेलं होतं. आपणच सर्व जगताचे एकोमेव द्वितीय असा आधार आहात. या सर्व विश्वाचं अधिष्ठान आपणच आहात. आम्ही सारे या जन्म मृत्यूच्या संसार चक्रातून मुक्त होण्यासाठी हे भगवंता आम्ही आपल्याला प्रार्थना करीत आहोत. आम्ही आराधना त्याच्यासाठी करत आहे. युद्ध थांबलं. प्रत्येकाला ज्याची त्याची ओळख पटली. भगवान शंकर श्रीकृष्णांना म्हणाले, भगवंता, हा बाणासूर जो आहे हा माझा प्रिय सेवक आहे. मीच याला प्रसन्न होऊन हे अभय दिलेलं होतं आणि मीच त्याच्या नगरीचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतल्यामुळे मी आपल्या विरुद्ध या ठिकाणी बाणासुराच्या बाजूने लढाईला आलो. मी आलो म्हणजे माझ्याबरोबर माझं सर्व सैन्य फौज फाटा सुद्धा आली. आपण या गोष्टीची क्षमा करा. हा बाणासूर म्हणजे प्रल्हादाचा नातू आहे आणि बळीचा पुत्र आहे. त्यामुळे प्रभू, तुम्ही जशी प्रल्हादावर कृपा केली, राजा बलीवर कृपा केली, तशीच या बाणासुरावरही आपण कृपा करा, असं भगवान शिवांनी भगवान श्रीकृष्णाला विनंती केली आहे. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले,
हे भगवान शंकरा, आपल्या वरदानाप्रमाणे मी याचं गर्वहरण होण्यासाठीच याचे हे हात तोडलेले आहेत. आता फक्त त्याला 4च हात राहतील. त्याला जे सहस्र हात होते, सहस्र बाहू होत्या, त्या नष्ट झालेल्या आहेत. कारण त्याला त्याच्या बाहुबलाचा गर्व झाला होता. आणि आपणही त्याला तसं सांगितलं होतं की रणांगणामध्ये तुझ्यापेक्षा थोर असा योद्धा येईल आणि तुझं गर्वहरण करेल. हे सगळं आपण पाहिलं आणि म्हणून या ठिकाणी मी त्याचं गर्वहरण केलेलं आहे. अवध्यो आणि हे पा, त्याचं गर्वहरण आता झालेलं आहे. मीच त्याचे हात तोडले आहे. अवध्यो वयम ममापेश वैरोचानी सुतो स्वः प्रल्हादाय वरो दत्तो नवध्यो मे तवान्वयः. बाणासुर हा बलीचा पुत्र आहे आणि मी त्याचा वध करू शकत नाही. कारण या चौथा वंशामध्ये मला 2-3दा प्रकट व्हावं लागलं होतं. कारण मी प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू याला जेव्हा त्याचा वध केला, त्याला ठार केलं, त्यावेळेस मी प्रल्हादाला वर दिला होता की यापुढे मी तुझ्या वंशातील कोणाचाही वध करणार नाही. आणि ते मी वचन पाळले आहे. मी प्रल्हादाच्या वंशातल्या कोणाचाही पुढे हिरण्यकश्यपू सोडला तर त्यानंतर कोणाचाही वध करणार नाही असं वचन दिलेलं आहे. आणि मी हे जे काही केलेलं आहे त्याचे हात तोडले आहेत. त्याचं गर्वहरण होण्यासाठी हे कृत्य मी केलं. आणि त्याच्याबरोबर जे काही पृथ्वीला भारभूत झालेलं जे सैन्य होतं त्याचाही मला संहार करायचा होता. त्यावर पुन्हा भगवंतांनी त्याला वर दिला, आशीर्वाद दिला आणि सांगितलं की आता यापुढे याला 4 हातच कायम राहतील. ते अजर अमर होईल. आणि हा बाणासूर आपल्या पार्षदगणांमध्ये म्हणजे सेवकगणामध्ये सर्वश्रेष्ठ असा पार्षद गणला जाईल. आता याला कोणापासूनही भय राहणार नाही. अशा प्रकारचा भगवंताने त्या बाणासुराला भगवान शिवाच्या समोक्ष त्यांच्या समोर हा वर दिलेला आहे. त्यानंतर युद्ध थांबलं. शेवट आनंदात झाला. सर्वांना धन्यता वाटली. आकाशातले देव सुद्धा हा सगळा सोहळा पाहून अत्यंत मुग्ध झाले आणि देवावर आणि त्या सर्वांवर पुष्पवृष्टी त्यांनी केली आहे. त्यानंतर मोठ्या सन्मानाने या बाणासुराने आपली जी कन्या होती उषा ही अनुरुद्धाला देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांकडे सोपवली. त्यानंतर अनिरुद्ध, उषा आणि आपलं ते सर्व सैन्य घेऊन भगवान द्वारकापुरीला परत आले आहेत आणि द्वारकापुरीकडे प्रस्थान केलेलं आहे. आणि द्वारकापुरीमध्ये त्यांचं यथायोग्य असं स्वागत झालं आहे. पुढे त्यांचा अत्यंत आनंदामध्ये द्वारकापुरीला विवाह सोहळा आटोपला. आता ही भगवान शंकराची आणि भगवान श्रीकृष्णांची ही युद्धकथा आहे. ही युद्धकथा जो कोणी या युद्धकथेचं श्रवण करतो त्याला नेहमीच जय प्राप्त होतो असं या कथेची फलश्रुती भागवतामध्ये वर्णन केलेली आहे. सर्वांना ती धन्यता वाटली. सर्वांनी भगवंताचा जय जयकार केला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, सत्यनारायण नारायण नारायण. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. शुकदेव आता राजा परीक्षिताला या पुढची भागवत कथा सांगतायत. त्यांनी आता एक वेगळ्या प्रकारची कथा सांगितलेली आहे. ती कथा आहे
नृगराजाची कथा आहे. शुकदेव वर्णन करतायत, महाराजा परीक्षिताला, राजा ऐक, ही कथा सजगतेची आणि दक्षतेने कसं वागावं याचा संदेश देणारी कथा आहे. एकदा असं झालं की भगवान श्रीकृष्ण हे द्वारकापुरीत असताना आपला पुत्र सांब, प्रद्युम्न व इतर यादववीरांना घेतलं आणि सहज वनविहार करण्यासाठी ते या द्वारकेच्या जवळ असलेल्या एका उपवनात एक विरुंगळा म्हणून फिरायला गेले. विरुंगळा म्हणून केव्हा केव्हा माणसाला वाटतं निसर्गात जावं, थोडंसं या नेहमीच्या धकाधकीच्या वातावरणातून बाहेर जावं आणि एक मनसोक्त असा आनंद घ्यावा. म्हणून हे सर्व युवक आणि भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्यावरून निघाले. ते खूप फिरले वनामध्ये, भरपूर वनविहार केला आणि या सर्व वीरांना तहान लागली. पाणी कुठे मिळत नव्हतं. पाण्यासाठी ते शोध घेऊ लागले आणि त्यांना एका जंगलामध्ये एक विहीर दिसली. पण ती विहीर ते जवळ येऊन पाहतात तर विहीर पूर्णपणे कोरडी होती, त्याच्यात पाणी नव्हतं. त्यामुळे यांना पाण्याची काही अपेक्षा किंवा आशा राहिली नाही. त्यांनी सहज आतमध्ये डोकावून पाहिलं तर त्या कोरड्या विहिरीमध्ये एक भला मोठा सरडा त्यांना दिसला. भला मोठा सरडा होता आणि त्याला काही बाहेर येता येत नव्हतं. त्या सरड्याला त्या विहिरीतून बाहेर येता येत नव्हतं. तेव्हा त्यांनी सर्वांनी मिळून त्या सरड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तिथे काही नाही. त्यामुळे त्या सर्वांनी, जे युवक होते, भगवंताबरोबर आलेले, भगवान मात्र त्यांच्या जवळ त्यावेळेस नव्हते, ते जरा दूर अंतरावर होते. हे मुलंच ते हा पाण्याचा शोध करीत करीत या विहिरीजवळ आलेले होते. खूप प्रयत्न केला पण सरडा काही बाहेर निघेना. तेव्हा त्या सर्वांनी ते भगवान श्रीकृष्णाजवळ गेले आणि त्यांना ही गोष्ट सांगितली की भगवान, आम्ही एक भला मोठा सरडा या विहिरीत पाहिलेला आहे. आम्ही त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु तो सरडा त्या विहिरीच्या बाहेर येत नाही. आम्ही खूप प्रयत्न केला, आम्ही शेवटी थकून गेलो आणि आता आम्ही तुमच्याकडे याविषयी ही वार्ता घेऊन इथे आलेलो आहे. तत्रागत्यर्विंदाक्षो भगवान विश्वभावनः विक्षेज्यहार वामेन तम करेन सलीलया. भगवान त्यांच्याबरोबर गेले, त्या विहिरीजवळ उभे राहिले आणि त्यांनी आत डोकावून पाहिलं. विश्वभावन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीजवळ आले. आता भगवान जवळ आल्यानंतर असं कोणाला संकट राहणार आहे? संकटे निवारी, दर्शन मात्रे स्मरणे मात्रे. ज्याचं स्मरण केले, यश स्मरण मात्रे न जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे. तो भगवान विष्णूच आता इथे साक्षात येऊन उभा राहिलेला आहे आणि भगवंताने सहज सहज आपल्या डाव्या हाताने सहज लीलया त्या सरड्याला बाहेर काढलं. त्या सरड्याला बाहेर काढलं आणि काय आश्चर्य, आश्चर्य असं झालेलं आहे. स उत्तम श्लोक ककार भीमृष्टो विहाय सद्य क्रकुला स्वरूपम संतप्त चामीर कर चारुवर्ण स्वर्गम अद्भुत अलंकरणम अंबरस्रक. स उत्तम श्लोक. भगवंताचा हस्तकमलाचा स्पर्श त्या सरड्याला झाला
आणि त्याबरोबर त्या सरड्याच्या रूपाचा त्या सरड्याने त्याग केला आणि तो एक दिव्य स्वर्गीय देवतेच्या रूपात प्रकट झाला. ते त्याचं स्वरूप हे स्वर्गीय देवतेचं झालं. तो प्रकट झाला. त्याचा शरीराचा वर्ण तप्त अशा तेजस्वी अशा सुवर्ण कांतीप्रमाणे त्याचा देहाचा वर्ण होता. अत्यंत सुंदर रूप, चतुर्भुज रूप होऊन ठेले तो दिव्य देहधारी असा एक परमेश्वराचं देवांचं रूप म्हणूनच त्या ठिकाणी प्रकट झाला. त्यांनी दिव्य वस्त्र परिधान केले होते. अत्यंत सुंदर असे अलंकार त्याच्या शरीरावर शोभून दिसत होते. त्याने विविध प्रकारचे पुष्पहार धारण केलेले होते. आणि त्या पाहिल्यानंतर सर्व यादव वीर आश्चर्यचकित झाले. त्या दिव्य देहधारी अशा देवदूताने भगवंताला नमस्कार केला आणि ती भगवंताची लीला या युवकांनी पाहिली. भगवंताने त्याला विचारलं की अरे हे दिव्य पुरुषा तू कोण आहेस आणि याआधी इथे जे सरड्याचं रूप तुझं होतं याचं काय कारण आहे? हा जन्म तुला कसा प्राप्त झाला? याविषयी भगवंतानी त्या सरड्याला, आता तो दिव्य रूपधारी देवदूतच झालेला होता, त्याला विचारलं आणि त्यानंतर त्याने आपली पूर्वजन्माची हकीकत भगवंताला निवेदन केली. तो म्हणतोय, त्याने प्रणाम केला भगवंताला. आपला मस्तकावरचा मुकुट काढून त्याने भगवंताच्या चरणी अर्पण केला, चरणावर ठेवला. प्रणाम करून म्हटलं की प्रभो, हे भगवंता, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. त्यांनी भगवंताचं नामस्मरण श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण चाललं आहे आणि तो आता आपल्या पूर्वजन्माची हकीकत सांगत आहे. भगवंता, मी इक्ष्वाकूचा पुत्र असून माझं नाव नृग आहे. मी नृग या नावाने त्या राजा इक्ष्वाकूचा पुत्र होतो. माझं वैशिष्ट्य असं की त्या काळामध्ये, माझ्या काळामध्ये मी अत्यंत दानशूर म्हणून गणला गेलो होतो. माझं नाव दानशूर म्हणून प्रसिद्ध होतं. ज्या त्या काळात श्रेष्ठ श्रेष्ठ असे दानशूर राजे त्यावेळेस झालेले होते. राजा शिवी, दिलीप, रघु, हे जे त्या वंशात झालेले श्रेष्ठ असे दानशूर होते राजे, आणि इतरही काही लोक होते. त्या दानशूर लोकांच्या यादीमध्ये माझंही नाव होतं. माझंही नाव त्यावेळेस त्या यादीमध्ये होतं. त्याने आपल्या दानाचा एक दाखला दिलेला आहे. तो दाखला, यावत्यासिकता भूमे यावत्या दिवितारकः यावत्तो वर्षधाराश्च तावत्तीर ददाम स्मगा तावतीर ददाम. भगवान, मी गर्व आणि अभिमानाने सांगत नाही. आपला जर कर्तृत्व असेल तर गर्व आणि अभिमान यांचा त्याग करून आपल्या कर्तृत्वाचं निवेदन करणं हे काही गैर नाही. त्याने ते निवेदन केलेलं आहे. भगवान, मी सांगतो की या पृथ्वीवर जितके धुलिकण आहेत, वर्षा ऋतूमधून जेवढ्या आकाशातून जलधारा पडतात, तितक्या गायी मी ब्राह्मणांना
दान म्हणून दिलेले आहेत. हा विचार करा, लक्ष द्या की जेवढे पृथ्वीवर धुलीकण आहेत आणि वर्षा ऋतूमध्ये जेवढ्या जलधारा पडतात आकाशातून, तितक्या गायी मी ब्राह्मणांना दानात दिलेल्या आहे, असा हा नृगराजा सांगतोय. नृगराजा हे निवेदन करतोय. आणि गायी कशा, नुसत्या मोजून मोजून अशा नाही, तर पयस्विनी, तरुणी, शीलरूप, गुणोपपन्ना, कपिला, हेमशृंगी. पयस्विनी, अत्यंत दूध देणाऱ्या अशा या गायी होत्या. तरुण म्हणजे ज्यांचं वय जास्त नाही. सुलक्षणी, अत्यंत सद्गुणाने संपन्न अशा या कपिला गायी होत्या. आणि अजून सांगितलंय की न्यायार्जिता रुप्यखुरा सवत्सा दुकुलमाला भरणा ददावहम. न्यायार्जिता, मी हे जे काही धन माझ्याजवळ होतं ते असं धन होतं की मी न्यायार्जित मार्गाने जे धन मिळवलं होतं त्या धनाने प्राप्त जी काही मला ती प्राप्ती होत होती त्याच्यातून या गायी दिलेल्या आहेत. आयुष्यात कुठलीही लबाडी न करता न्याय जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी तोची एक गती उत्तम पावेल उत्तम भोगिल जीव खाणी. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या वचनाप्रमाणे त्या राजाचं जीवन होतं. न्यायार्जित धनाने त्या मला गायी प्राप्त झालेल्या होत्या आणि त्या सर्व गायी सवत्स होत्या, सवत्स धेनू होत्या. त्या सर्वांची शिंगे सुवर्णाच्या खोबणीने मढवलेली होती. त्यांच्या शिंगांना सुवर्णाच्या खोबण्या लावलेल्या होत्या. त्यांच्या प्रत्येक पायांच्या खुरांना असा एक कवचासारखा चांदी लावून त्यांचे ते पाय सुशोभित केलेले होते. त्यांच्या पाठीवर रेशमी वस्त्राची झूल टाकलेली होती. त्या प्रत्येक गायीच्या गळ्यामध्ये सुवर्णहार, मण्यांचे हार, पुष्पहार हे सर्व घातलेले होते. आणि या सर्व अशा प्रकारचं उत्तम मार्गाने मी जे काही धन कमवलं होतं, ज्या काही गायी होत्या त्या गायी मी ब्राह्मणांना दानात दिल्या होत्या. हा नृगराजा भगवंतांना सांगतो, ब्राह्मणांना, याचकांना मी पुष्कळशा गायी, जमीन, सुवर्ण, घरे, हत्ती, घोडे, दासींसहित कन्या, तीळ, चांदी, त्यानंतर शय्या, वस्त्रे, रत्ने, घरामध्ये लागणारी सर्व गृहसामुग्री, रथ आणि इतरही वस्तू दान केलेले आहेत. याशिवाय मी अनेक यज्ञ केले, पुष्कळ विहिरी खणल्या, तलाव बांधले, धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र काढली. ह्या अशा प्रकारे मी अनेक माझ्या जीवनामध्ये हे सत्कर्म करीत होतो. गो भू हिरण्यायतन अश्वहस्तीना कन्या सदासी तिलरूप्यशय्या वासांसी रत्नानि परिच्छन्नदानं रथा निष्ठं च यज्ञैर्चरितं च पूर्वं. ही यादी दिलेली आहे. एवढं दान मी केलेलं आहे. मी एवढा दानधर्म करणारा असा हा दानशूर असा त्यावेळचा राजा होतो. माझे हे सर्व सत्कर्म चाललेलं असताना दुर्दैवाने माझ्या हातून एक अनर्थ मात्र घडला आहे. तो असा की मी ज्या गायी दान करीत होतो त्याच्यामध्ये एका तपस्वी ब्राह्मणाला मी जी गाय दान केलेली होती, ती दान केलेली गाय ही माझ्या
दान न केलेल्या गायांमध्ये येऊन मिसळली. अर्थात मला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. तिथे हजारो लाखो गायी, त्यामुळे मला ती गाय या आमच्या गायांमध्ये आलेली आहे याची कल्पना नाही. आणि मी तीच गाय एका दुसऱ्या ब्राह्मणाला दानात देऊन टाकली. दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. ताम नियमानां तत्स्वामी दृष्टो वाच ममेति तम ममेति प्रतिग्राह्याय नृगो मे दत्तवानिती. आता त्या ब्राह्मणाला ती गाय दान केली गेली. या गायींमध्ये मिसळलेली ती त्याला दान केली गेली. आणि तो ब्राह्मण ती दानात मिळालेली गाय घेऊन निघाला आपल्या घराकडे जायला. तेव्हा त्याला रस्त्यामध्ये जो मूळ मालक होता, ज्याला आधी दान केलेली होती ती गाय, तो भेटला आणि त्याला विचारलं, अरे ही माझी गाय आहे, कुठे घेऊन चालला? आणि माझी गाय तू कशी काय नेतोयस? ही गाय तर मला नृगराजाने दानात दिलेली आहे, त्यामुळे ती मूळ माझी आहे. पण हा जो दुसरा आता जी गाय घेऊन चाललाय तो ब्राह्मण म्हणतोय ते असेल, पण आता तर मला दानात मिळालेली आहे ना, आता मला दानात मिळाली आहे, त्यामुळे ती गाय आता माझी आहे. म्हणजे आधीचाही ब्राह्मण म्हणतो गाय माझी आहे आणि आता घेऊन जाणाराही ब्राह्मण म्हणतो माझी आहे ती गाय. या दोघा ब्राह्मणांमध्ये अशा प्रकारे हा वाद सुरू झाला. आता हा वाद सोडायचा कोणाकडे? मग शेवटी विषय राजाकडे आला, नृग राजाकडे आला. ते दोघी ब्राह्मण राजाकडे आले आणि राजाला सांगितलं की राजा, आमच्यात हा असा असा वाद आहे, आता तू हा वाद सोडवला पाहिजे. आता प्रश्न असा निर्माण झाला की हा वाद निर्माण झाला आणि नृग राजाला धर्मसंकट पडलं. काय करावं? तेव्हा त्यांनी त्यावर एक तोडगा काढला. त्यांनी सांगितलं की ब्राह्मण देवतो हो, ही गोष्ट माझ्याकडून अनावधानाने चुकून झालेली आहे. हे हेतुपूर्वक हे असं घडलेलं नाही. तेव्हा चूक तो माझ्याकडून झाली हे मी मान्य करतो. तेव्हा दोघांना या गायीच्या मोबदल्यात मी अजून एक एक लक्ष अशा उत्तम प्रकारच्या दुसऱ्या गायी देतो. नगरराजा सांगतोय, या वाद करणाऱ्या ब्राह्मणांना राहिला एका गायीचा प्रश्न, मी तुम्हाला दुसऱ्या लाख लाख गायी देतो. माझ्याकडून झाली चूक. पण ते दोघीही ब्राह्मण या गोष्टीला आणि या तडजोडीला तयार नव्हते. प्रत्येक जण म्हणायचा, घेईल तर हीच गाय घेईल, नाहीतर मी गाय घेणार नाही. आम्हाला इतर कोणतेही प्रस्ताव मान्य नाही, आम्हाला हीच गाय पाहिजे. आणि दोघांचा वाद मिटता मिटत नव्हता. राजा थकून गेला आणि काय करणार? ब्राह्मण ऐकायला तयार नाही. ब्राह्मणांनी, त्या दोघी ब्राह्मणांनी ती गाय स्वीकारली नाही आणि न स्वीकारताच ते तिथून निघून गेले. दोघांनी ती गाय तिथेच टाकली आणि तिथून निघून गेले. आता हा नृगराजा भगवंताला हात जोडून सांगतोय, भगवंता, हा माझ्याकडून घडलेला अपराध आहे. हा माझ्याकडून अपराध झाला, त्याच्यानंतर माझं आयुष्य संपलं आणि मला यमपुरीला नेण्यात आलं. आणि यमपुरीला त्या चित्रगुप्तासमोर माझ्या पाप पुण्याचा लेखाजोखा झाला. यमराज याच्यावर मला म्हणाले की अरे राजा, तू म्हणतोयस अनावधानाने हे झालंय, मान्य आहे. अनावधानाने का होईना, पाप तर घडलंय, पाप तर घडलंय, त्याला इलाज नाही. अनावधानाने एखादी गोळी सुटली कोणाच्या हातून आणि कोणाला लागली, त्याचा मृत्यू झाला समोरच्याचा, तर गुन्हा तर घडतोच. त्याला आपण किती अनावधानाने झालं, चुकून हा त्याचा काय असेल ते हे दाबलं गेलं असेल, काय झालं असेल, परंतु
ते मान्य केलं जात नाही. समोरचा ज्या मनुष्याचा मृत्यू झाला असेल तर तो गुन्हाच आहे. आता तसं तुझ्याकडून ते अनावधानाने झालेलं हे पाप आहे ते तर तुला भोगावं लागेल. कर्म का फल आज नाही तो कल, मिलता तो जरूर. कर्माची फळं आज नाही तर उद्या भोगावीच लागतात. त्याच्यातून कोणाची सुटका होत नाही. तेव्हा तू आधी पाप भोगतो का पुण्य? पुण्य याच्यासाठी की तू खूप पुण्य केलं आहे. दान धर्म, विहिरी तलाव, सर्वांचं हवं नको ते सर्व तू पाहिलं आहे आणि सर्व त्यांना दिलं आहे. गोदानासारखं श्रेष्ठ दान तुझ्याकडून झालेले आहेत. त्यामुळे तुला पाप भोगायचं का पुण्य? नृगराजाने सांगितलंय, भगवान मी आधी पाप भोगतो आणि मग आरामामध्ये निश्चिंतीने पुण्याचा उपभोग घेईल. ती काही हरकत नाही, तथास्तु असे ते यमराज बोलले. आणि त्याच क्षणामध्ये मला हा सरड्याचा जन्म प्राप्त झाला आणि या कोरड्या विहिरीमध्ये मी येऊन पडलो. या कोरड्या विहिरीत येऊन पडलो. केलेल्या पापाचं फळ होतं ते. प्रमाद अनावधानाने हो का कसाही हो, विस्तवावर पाय, चुकून पडो का मुद्दामून पडो, पायाला चटका लागणारच. परंतु चांगल्याही गोष्टीची नोंद होत असते. न्यायदेवतेच्या समोर यमराज त्याला म्हणाले, राजा तू खूप दान आणि पुण्य केलेलं आहे आणि या दान पुण्याचं फळ म्हणून तुला तेजस्वी लोक प्राप्त होईल. तुझं पुण्यही वाया जाणार नाही. जसं पाप भोगावं लागतंय तसं पुण्याचाही तुला वाटा पुण्य फळले बहुता दिवसा. तुझं पुण्य फळाला येईल. आणि भगवान तोच हा आजचा समय आहे की तुम्ही आले. या कोरड्या विहिरीमध्ये मला निघणं शक्य नव्हतं, आपण हात दिला आणि आपल्या हाताने तुम्ही मला या कोरड्या विहिरीतून बाहेर काढलं. अनेक वर्ष मी या कोरड्या विहिरीमध्ये पडून राहिलो होतो आणि दुःख भोगत होतो. आज मला सद्गती मिळाली आहे, आपलं दर्शन झालं. आणि तेव्हाही माझी अशी इच्छा होती की जेव्हा मी पुण्यकर्म करत होतो तेव्हा मला असं वाटायचं की भगवंता दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. मी तुझ्या दर्शनासाठी हवे तुझे दर्शन मजला. मला तुझं दर्शनाची आस लागली होती. आपलं दर्शन व्हावं अशी माझी उत्कट इच्छा होती. भगवान आज ती वेळ आली. या गोष्टीला अनंत काळ उलटून गेला आहे, पण भगवंता आपल्या कृपेमुळे माझी ही स्मृती कायम राहिलेली आहे. या देवी सर्वभूतेषु स्मृती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्यानंतर त्या नृगराजाने हात जोडले, भगवंताला प्रार्थना केली. आता केशी राजा हेच विनविनी, आता केशी राजा हेची विनविनी. मस्तक चरणी ठेवी तसे, मस्तक चरणी ठेवी तसे. आता केशी राजा हेच विनविनी. देह असो माझा भलती ठाई, देह असो माझा भलती ठाई. चित्त तुझ्या पायी असो द्यावे, चित्त तुझ्या पायी असो द्यावे. हेची केशी राजा हेची विनविनी. आता केशी राजा हेच विनविनी. काळाचे खंडन
घडावे चिंतन काळाचे खंडन, घडावे चिंतन तन मन धन विन्मुखता, तन मन धन विन्मुखता. आता केशिराजा हेच विनविनी, आता केशिराजा हेच विनवनी. कफवात पित्त देह अवसानी, कफवात पित्त देह अवसानी. ठेवावी वारुनी दूरी तेही, ठेवावी वारुनी दूरी तेही. आता केशिराजा हेच विनविनी, आता केशिराजा हेच विनविनी. सावध हो माझी इंद्रिये सकळे, सावध हो माझी इंद्रिये सकळे. दिली एका वेळे हाक आधी, दिली एका वेळे हाक आधी. आता केशिराजा हेच विनविनी, आता केशिराजा हेच विनविनी. तुका म्हणे तू या सकळांचा जनिता, तुका म्हणे तू या सकळांचा जनिता. तेथे ऐक्यता सकळासी, तेथे ऐक्यता सकळासी. आता केशिराजा हेच विनविनी, आता केशिराजा हेच विनविनी. मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी ठेवीतसे. आता केशिराजा हेच विनविनी. नगरराजाने भगवंताला प्रार्थना केली. आपल्या भावना या प्रार्थनेतून नगरराजाने प्रकट केलेल्या आहेत. भगवंतही त्याच्यावर प्रसन्न झाले. देव देव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम नारायण ऋषिकेशम पुण्यश्लोक अच्युताव्ययः. अनुजानीहि मां कृष्ण यान्तं देवगतिं प्रभो, यत्र क्वापि सच्चेतो भूयान्मे व त्वत्पदास्पदम. भगवान हे देवादिदेवा जगन्नाथा, हे पुरुषोत्तमा, हे गोविंदा, आपली कृपा झाली आणि मी आता देवलोकी जात आहे. हे भगवंता, मी कुठेही असो तरी माझे चित्त हे आपल्या चरण कमलावर अखंड राहो, अशी सदा सर्वदा माझं चित्त, सदा माझे डोळा जळो जळो तुझी मूर्ती. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. भगवंता, तुझ्या चरणावर आमचं अखंड असं ध्यान राहू दे. नमस्ते सर्वभावाय ब्रह्मणे अनंत शक्तये, कृष्णाय वासुदेवाय योगानां पतये नमः. भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली. इति उक्त्वा तं परिक्रम्य पादौ स्पृष्टा स्वमौलिना अनुज्ञातो विमानाग्रयम् आरुह्यत पश्चातां नृणाम्. त्याने भगवंताची प्रार्थना केली. भगवंत साक्षात शंख चक्र गदा पद्म घेऊन त्याला भगवंताने आपलं दिव्य स्वरूपाचं दर्शन दिलं. भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं, नमस्कार केला, भगवंताला प्रदक्षिणा केली. आपल्या मुकुट काढून मस्तक लवून मुकुट चरणावर ठेवून त्याने प्रार्थना केली आणि भगवंताची आज्ञा घेऊन तो नृगराजा सर्वांच्या देखत श्रेष्ठ अशा विमानात
आरूढ झाला आणि देवलोकी निघून गेला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. आता ही कथा आपण ऐकली. या कथेचं तात्पर्य काय आहे? या कथेचं भगवान आपल्याला सजग करतायत. भगवान सांगतायत की ब्राह्मणाचं धन कोणत्याही प्रकारे कोणीही हडप करू नये. ब्राह्मणाचं धन हडप करू नये. भगवंत या यादववीरांना सजग करतायत. भगवान म्हणतायत, नाहम हलाहलम मन्ये विषम यस्य प्रतिक्रिया, ब्रह्मस्वं हि विषम प्रोक्तम नास्य प्रतिविधीर्भुवी. दशमस्कंदातला 64वा अध्याय, त्याच्यातला हा 33वा श्लोक आहे. भागवतातल्या दशमस्कंदातल्या 64 अध्याय आणि श्लोक नंबर 33. भगवान सांगतात, हे यादव वीरांनो, मी एक वेळ हलाहल विषाला सुद्धा जालिम विष समजत नाही. हलाहल विष जे समुद्रातून निघालेलं होतं समुद्र मंथनाच्या वेळेस, त्याला सुद्धा मी जालिम विष मानित नाही. परंतु ब्राह्मणाचे हडप केलेले धन हे हलाहल विषापेक्षाही अत्यंत भयंकर असते. कारण विषाचा तरी प्रतिकार होऊ शकेल, परंतु या हडप केलेल्या धनाचा प्रतिकार होईल असा या विश्वामध्ये एकही उपाय या जगात नाही. कारण विष हे केवळ खाणाऱ्याचाच प्राण हरण करते. जो विष भक्षण करेल त्याचा एकट्याचाच प्राण जातो. आग लागली, भडकली, किती का मोठी आग असे ना, पण तिच्यावर पाणी शिंपडलं गेलं तर ती विझते. परंतु ब्राह्मणाच्या इच्छेविरुद्ध त्याच्याकडून बळजबरी धनाचं अपहरण केलं आणि त्याच्यापासून त्या ब्राह्मणाने जर आपल्याला शाप दिला असेल, शापरूपी वाणी जर त्याने उच्चारली असेल, तर ती शापरूपी आग संपूर्ण कुळाचा मुळापासून त्या कुळाला भस्मसात करते. आपण पाहिलंय, राजा परीक्षिताला ब्राह्मणपुत्राचा शाप नडलेला आहे. या भागवताचीच ही कथा आहे. ब्रह्मस्वं दूरनुज्ञातम भुक्तम हंती त्रिपुरुषम प्रसय्यतु बलात् भुक्तम दशपूर्वम दशापरांग. ब्राह्मणाचे हडपलेले धन हे 3 पिढ्यांचा नाश करते. इतकंच नव्हे तर ब्राह्मणाकडून ज्यांनी धन हडपलं आहे आणि जे ते धनावर मजा करतात आहे, त्यांच्याही मजा करणाऱ्याच्या 10 पिढ्या मागच्या आणि पुढे भविष्यात येणाऱ्या 10 पिढ्या यांचाही नाश होतो. थोडक्यात सांगायचं, ब्राह्मणाचं धन कोणत्याही मार्गाने, कशाही पद्धतीने बुद्धीचा वापर न करता, चतुराईचा वापर न करता कोणीही ते धन हडप करू नये. कारण तो तळतळाट अतिशय वाईट असतो. म्हणून ब्राह्मणाचा शाप घेऊ नका असं आपल्या यादव वीरांना भगवंताने सांगितलंय. आता हे उदाहरण आपण पाहतोय. नृगराजाने नकळत का होईना या मोजण्यामध्ये झालेली चूक असेल. आपल्या दृष्टीने ती चूक नाही, पण नियतीच्या दृष्टीने मात्र ती चूकच असते, तो अपराधच असतो. आणि त्यामुळेच नृगराजाचा अधपात झाला आणि त्याला सरड्याचा जन्म प्राप्त व्हावा असा तो समय आला. परंतु तो पुण्यवान असा राजा होता. हा एक प्रसंग सोडला तर त्याने अनेकांचे आशीर्वाद घेतले होते. अनेकांनी त्याला पोट भरून भरून आशीर्वाद दिले होते आणि म्हणून त्याला भगवंताची भेट झाली. पुण्य फळले बहुता दिवसा
भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख ते कैसा संत चरणी लागलो, आज पुरले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे गा, पुण्य फळले बहुता दिवसा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, गंगा माता की जय, भारत माता की जय। नमो नारायण नमो नारायण नमो नारायण।